मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष आणि फडणवीस एक ज्युनियर बोल बच्चन अशा शब्दात आज संजय राऊतांनी टीका केली आहे। फडणवीसांनी केलेल्या बोल बच्चन या टीकेला राऊतांनी उत्तर दिलंय। ब्रँड पण सलाह लेतो तुमचं नामही सांगितलं टाकेल येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना आम्ही उंगाला तोडून दाखवतो। साहेब बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतली। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन पण त्याला अजून जमत नाही उघडे। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। हम जब अटल सेतु पर से जाते हैं मालूम नहीं है 17,000 करोड़ रुपया इस पर इन्वेस्ट हुआ है। कोस्टल रोड पे जाएंगे 13,000 करोड़ लग गया है। बांद्रा वर्सोवा सीलिंग 11,000 करोड़ रुपया लगा है। और ये दूरदर्शिता के साथ सोचा गया है कि ये नहीं करेंगे तो क्या होगा। अब झोपड़पट्टी उन्मूलन की बात चल रही है, उसमें भी आरोप प्रत्यारोप गाली गलौज। मैं उन सभी को पूछना चाहता हूं कि आपने आपके 10 साल में क्या किया। अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात। महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात। आणि मला दुःख वाटतंय की त्यांच्या अवतीभोवतीची बेईमान मराठी माणसं त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवतात। अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला। अमित शहानी काल अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा एकदा मराठी एकजुटीचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला। त्यांच्या गटानं असं अनेकदा स्पष्ट केलं आहे की आम्ही अमित शहांचे बुटचाटे आहोत। त्याच्यामुळे अमित शहा अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहांचं।